मस्त फुलणी बसली बघा. त्या गावाकडचा रसा गावरान तयार झालेला आहे बघा. 1 किलो गावाकडच्या गावरान पद्धतीनं लाल रसा झणझणीत आपला मटणाचा मस्तपैकी तयार झालाय. नमस्कार. गावाकडच्या 1 किलो मटण घेतलेलं आहे वाट्यावरचं. ती गावरान लाल रसा झणझणीत तिखटाचा मी बनवणार आहे. 1 किलो मटणासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ. 1 घरकुल मटण मसाला घेतलेले 1 रुपयेवाली आणि ही काळं तिखट पोह्याचे 2 चमचे मी टाकणार आहे. मी तिखट जास्त घेतलेला आहे पण 2च पोह्याचे चमचे तिखट टाकणार आहे. आणि खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट आहे आणि अर्ध फुलपात्र तेल आहे. मस्तपैकी हो का असा बारीक आपला कांदा चिरून घेतलेला आहे. 1 कांदा चिरून घेतलेला आहे. आपला कांदा चिरून झालेला आहे. चला तर मग पुढचं आपण कसं करायचं ती तुम्हाला सांगते. गॅस चालू करते मी. पातेलं गरम करायला ठेवते. ही पातेलं गरम होईपर्यंत ह्याला ही मीठ, ही हळद आणि ही घरकुल मसाला आणि ही कुटून घेतलेलं वल्लं नारळ, खोबरं, लसूण, कोथिंबीर ही जी आहे ती ह्याला थोडंसं लावून घेणार आहे मी मटणाला. ही रशीसाठी लाल झणझणीत ठेवणार आहे आणि थोडंसं ह्या मटणाला लावून घेणार आहे असं. आणि ही मीठ पण आणि ही हळद पण आणि ही घरकुल मसाला पण असा लावून घेणार आहे. हे असं सगळं मटणाला मिक्स करून घ्यायचं. असं पाणी सुटल्यासारखं होतं पिसाला. ह्या मी तिखटाच्या रशीला जास्त ती खोबरं लसूण ठेवलेला आहे. उगं ह्याला थोडंच टाकलेलं आहे. आता हे पातेलं आपलं गरम व्हायला ठेवलं होतं ते आता पातेलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्याला पण चांगलं लावून झालेलं आहे. मस्त आता ही लावून झालेलं आहे. आता पातेलं गरम झालं आपलं. आता थोडं एवढं फुलपात्रभर आपण तेल घेतलेलं आहे 1/2 किलोचा आकार. पण ह्यातलं मी निम्मच तेल ह्या पिवळ्याला टाकणार आहे आणि निम्म तिखटाच्या रशीसाठी फोडणीला ठेवणार आहे. आता ह्या तेलात कांदा टाकून घ्यायचा आधी. आता चांगलं आपलं तेल तापलेलं आहे. त्यात कांदा टाकणार. 1-2 मिनटं कांदा जरा परतून घ्यायचा थोडासा उगं. एक तेलात परतून घ्यायचा. ह्याला काय असं लाल परतावा ही जास्त परतावा असं काय नसतं. थोडा बी परतला तर चालतंय. आणि परत ही आपण लावलेलं आहे ती ह्यात टाकून घ्यायचं पीस तेलात. माझं तिखट घरचं ताजं झणझणीत असल्यामुळं लय मी मसाले टाकू शकत नाही. हे असं पळीनं तेलात मिक्स करून घ्यायचं. फुल गॅस करायचा थोडा 5-10 मिनटं ह्याला पाणी सुटेपर्यंत आणि असं मिक्स करायचं. ही मोठा गॅस करून ह्या का असं मस्त मटण तेलात बिना पाण्याचं परतून घेतलंय. पाणी पण टाकलं नाही काय सुद्धा नाही. नुसतं तेलावर कांद्यावर ही परतलंय. ह्या काही मस्त असं आपलं मटण बिना पाण्याचं झालंय बघा चांगलं. न पाणी टाकता फुल गॅस टाकलेला आहे. मटण पातेल्यात टाकल्यापासून फुल गॅस केलेला आहे. आता ह्या वरनं मी ताट झाकणार आहे
हीच ताट आपण चिरायला घेतलेलं मटण होतं, तीच ताट मी ह्याच्यावर झाकणार आहे असं, आणि गॅस बारीक करणार आहे. आणि अर्ध्या तासानंच बघायचं, ह्याला करपत नाही, काय सुद्धा होत नाही. आता बारीक गॅस केला आहे आणि अर्ध्या तासानं आपण नंतर उकडून अर्धा तास म्हणजे 30 मिनटं, म्हणजे कुकरसारखं लगेच शिजतंय, वाफ जात नाही, काय नाही, तेलात वापरलं जातंय. मग अशी आपण तेलात मटण परतायला टाकलं होतं, 30 मिनटं झालेली आहे ती. बघू उघडून कसं झालंय ती. हे असं सांडशीनं धरायचं पोळूनी म्हणून, नाही कपड्यानं धरा. हे असं ठेवते ताट. ताट काढून ठेवलेलं आहे. ही बघा मस्तपैकी न पाणी टाकता सुद्धा ह्यात पाणी झालेलं आहे. आणि मटण पण ताजं असल्या, वाट्यावरचं ताजं असल्यामुळं शिजून मऊसूद झालेलं आहे. आणि मी कुकरला वाया लावते त्या उतू जात आहे. ही कुकरसारखंच मी झाकण ठेवलं, न पाणी वत्ता, नुसतं तेलावर, कांद्यावर, मिठावर, मग एक घरकुल पासल्यावर हो का पाणीसुद्धा येत एवढं, न पाणी वत्ता नुसतं तेलावर बिना पाण्याचं मटण परतून घेतलंय. आता ही पाणी ताटात ठेवलेलं आहे ती मी ह्याच्यात ओतणार आहे. असं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ओतू शकता. तुम्हाला किती पाहिजे, किती लोकांचं जेवण करायचं आहे त्याच्यावर तुम्ही पाण्याचं मोजमाप करू शकता, काढू शकता. तुम्हाला पिवळं पाणी पाहिजे असलं तरी पण काढू शकता. बघा अर्ध्या तासात मटण मस्तपैकी शिजून सुद्धा झालं, न पाणी टाकता तेलावरच. अशी ही गावाकडची गावरान आपली पद्धत आहे बघा मटण खाण्याची. 1 किलो मटणासाठी लाल रस्सा झणझणीत बनवण्यासाठी त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ. मग असे आपण बघितलं अर्धा नारळ, खोबरं. 1 किलो मटणासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ. 1 घरकुल मटण मसाला घेतलेले 1 रुपयेवाली, आणि ही काळं तिखट पोह्याचे 2 चमचे मी टाकणार आहे. मी तिखट जास्त घेतलेला आहे पण 2च पोह्याचे चमचे तिखट टाकणार आहे. आणि खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट आहे. आणि अर्ध फुलपात्र तेल आहे. पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी तेल ओतणार आहे त्यात, अर्ध फुलपात्र. तेल चांगलं तापू द्यायचं, गॅस मोठा करायचा. आता ह्या तेलात ही पेस्ट टाकणार आहे मी. अशी पेस्ट टाकून घेते. आणि चमच्यानं मिक्स करायचं असं असं तेलात ती पेस्ट आहे ती विरघळायची. खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळ्याची ही पेस्ट आपण केलेली होती ती तेलात टाकली. चांगला असा गुलाबी वाहीवर कलर येऊ द्यायचा. असं चमच्यानं मिक्स करायचं. आता मी ह्यात बघा कसा कलर आलाय. करपू पण द्यायचं नाही जास्त आणि कच्चं पण राहू द्यायचं नाही. मस्त गुलाबी असा वाहीवर कलर येऊ द्यायचा. मस्त असं तळलंय बघा, कलर पण छान आलेला आहे. वास पण लगेच कलर आला की वास येतोच. ही 2 चमचे मी तिखट टाकणार आहे. तुम्हाला तिखट पाहिजे असलं हो का 2च पोह्याचे चमचे तिखट टाकणार आहे. आणि ही 1 रुपयेवाली मटण घरकुल मसाला पण ह्यात टाकणार आहे. सगळी टाकणार आहे. भाजी मी 4 माणसापुरती करणार आहे. मस्त ही तळून झालेला आहे. आता ही 1 किलो मटण शिजवून घेतलेलं आहे आधी, ती ह्यात ओतणार आहे. बघा मस्त वास पण यायला लागलेला आहे आणि फोडणी पण छान बसणार आहे. हां मस्त. आता हे सगळं तळून झालेलं आहे. आता ह्यातमध्ये 1 किलो मटण पिवळं पाण्यात शिजवून सगळं करून घेतलेलं आहे. आता ह्यात ओतायला लागले बघा, फोडणी द्यायला लागले. मस्त फोडणी बसली बघा. असं झाकते मी, का तर घरात सगळ्या घाण धूर उडतो म्हणून असं झाकण ठेवत असते. काढायचं परत आणि असंही टाकायचं ह्यात दुसऱ्या पातेल्यात.
मस्तपैकी ही आपल्या गावाकडचा रसा गावरान तयार झालेला आहे बघा. काही असं चमच्याने मिक्स करायचं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तिखट मीठ वापरू शकता. मी कुटतानाच मीठ घेतलेलं आहे म्हणून आता मीठ टाकलेलं नाही. तुमच्या आवडीनं तिखट मीठ तुम्ही वापरू शकता. तेल आता आपण फोडणी दिले ह्या लाल तिखटाच्या आमटीला मटणाच्या. आता मी 1 मिनटं ताट झाकून ठेवणार आहे उकळी येईपर्यंत. उकळी आली की लगेच ताट काढणार आहे. बघायचं उतू जाऊ द्यायचं नाही. 1 मिनटं आपल्या फोडणी देऊन झालेला आहे. उकळी पण आलेली आहे. मस्तपैकी आपलं ही लाल तिखटाचा झणझणीत गावाकडचा गावरान पद्धतीचा मटणाचा रसा तयार झालेला आहे. मटण पण छान शिजलेलं आहे. आता मी कोथिंबीर टाकणार आहे. अशी कोथिंबीर टाकायची. मस्तपैकी आपला झणझणीत रसा बनवून तयार झाला. ही लाल तिखटाचा मटणाचा रस्सा बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.